संगमेश्वर परिसरामध्ये एक शिंपणे महोत्सव म्हणून होतो की जो एक आपल्या रंगपंचमी सारखाच असतो की जो खुद्द कसब्यामध्ये आज जे छत्रपती संभाजी महाराजांचा मोठा पुतळा तिथे उभारलाय त्याच्या समोरच एक लेंडी असं म्हणतात, म्हणजे एक हौद केलेला आहे. या ठिकाणी शिंपणे महोत्सव होतो. तिथली जी जाखमाता आहे त्या जाखमातेचा उत्सव तिथे केला जातो. शिंपणे महोत्सव म्हणजे पूर्णपणे रंगपंचमी सारखा मोठा साजरा केला जातो. तो साधारण फाल्गुन वद्य चतुर्दशीच्या वेळेला तो होतो आणि त्याची एक कथा आहे. तिथे एक रेडीज नावाचे एक पूर्वी व्यापारी होते. सिद्धीच्या काळातला गोष्ट आहे ती. आणि ते त्या जाखमातेचे भक्त होते आणि ते त्याची उपासना वगैरे करायचे. आणि सिद्ध्यानी एकदा रेडीजना कुठला तरी आळ आला आणि पकडून नेलं आणि आता तो त्यांना मारणार. तर लोकांनी त्या जाखमातेला गारणं घातलं की त्यांना सोडवून आणा म्हणून. आणि अशी कथा आहे की ती जाखमाता सिद्ध्याच्या स्वप्नात गेली आणि दृष्टांत दिला याला सोडव. त्यांना काटेरी मुकुट घातलेला होता तरी सुद्धा त्यांना काही झालं नाही आणि मग त्यांना सोडलं सिद्ध्याने. आणि मग ते वाजत गाजत आणलं त्यांना गावामध्ये. तो दिवस फाल्गुन वद्य चतुर्दशीचा होता आणि मग त्या दिवशी तो शिंपणे महोत्सव म्हणजे उत्साहाचा म्हणजे आनंद साजरा करायचा. आणि रंगपंचमी आपण जशी रंग पाण्याचा करून करतात तसा तो उत्सव साजरा केला जातो. आणि मग देवीला प्रसाद दाखवला जातो मटणाचा. मटण भाकरीचा प्रसाद हा तिथला प्रसिद्ध प्रसाद आहे आणि मग तो नंतर सगळ्यांना वाटला जातो. हा एक मोठा उत्सव केला जातो.